गुड मॉर्निंग आणि मार्गशीर्षच्या पहिल्या गुरुवारच्या तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही सगळे मजेत असाल, तब्येत ठणठणीत असेल अशी मी आशा करते. आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आहे. सकाळचे आत्ता वाजलेले आहेत 5:45 आणि माझं ऑलमोस्ट घर क्लिनिंग वगैरे झालेलं आहे. सगळं अगदी चकचूक केलं मी. बाहेरचं पण गॅलरी वगैरे सगळं आवरलं. मला ना आहे कारण सकाळी कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की मी पूजा वगैरे करूनच शाळेत जाईल. तर चला आता पटकन पूजा. स्वतःच्याच लावलेल्या झाडांची फुलं आज देवी मातेला वाहणार आहे. जांभळी शेवंती, पिवळी शेवंती आणि हे याचं जास्वंदाचं फूल. हे निशिगंधाची फुलं पण उमललेली होती बॉटलमध्ये, ते पण काढलेली आहेत. आणि आता देवीला मातेला ते वाहणार. सकाळची जी शांतता असते ना ती अगदी निरामय शांतता असते. म्हणजे इतका सायलेन्स, एवढी फ्रेश एनर्जी, फ्रेश एअर, फ्रेश ऑक्सिजन तुम्हाला या सकाळी सकाळी मिळतं ना. म्हणून सकाळी उठण्याची सवय आपल्याला नेहमी सगळे सांगत असतात. म्हणजे आपले आईवडील म्हणा, घरातले मोठे म्हणा, नेहमी म्हणतात की सकाळी लवकर उठलं पाहिजे. आणि हो, खरं सांगू का, सकाळी लवकर उठल्यामुळे ना खूप चांगल्या सवयी आपल्याला मिळतात. आपली बॉडी खूप चांगली राहते आणि मुळात ना आपले सगळे कामं वेळेवर होतात. मेन जो फायदा आहे ना सकाळी लवकर उठण्याचा, तर आपले जे कामं आहेत ना, रुटीन म्हणजे आपलं सगळं सेट होऊन जातं. ज्या दिवशी तुम्ही लवकर उठत नाही, उशिरा उठत ना, कामांची गडबड होते. अर्धी कामं होतात, अर्धी कामं होत नाही, किंवा मग इनकेस झालेच सगळे कामं तर ते प्रॉपर झालेले नसतात. त्यामुळे सकाळी उठून हे सगळं करणं ना खूप चांगलं असतं. आज मी सकाळी लवकर उठली, धायली, म्हणजे केस वगैरे धुवून घेतले, आंघोळ झाली, छान छान तयारी केली आणि प्लस घराची पूर्ण क्लिनिंग एवढ्या सकाळी केली. आणि त्याचबरोबर माझ्यामध्ये इतका उत्साह, एनर्जी होती ना, कारण आज उपवास होता, प्लस देवीचा कळस वगैरे सजवायचा होता. एक वेगळीच एनर्जी माझ्यामध्ये होती. इतकं छान वाटत होतं, अजिबात थकवा जाणवत नव्हता. मागच्या 2 तासांपासून मी उठूनही सगळं करत होती तरी मला थकल्यासारखं वाटत नव्हतं. मी काही खाल्लेलं पण नव्हतं, फक्त कोमट पाणी पिलेली होती उठल्यानंतर. आणि तेवढ्यावरच मी राहून हे सगळं केलं. आणि बघा, असं करत करत ना, बोलता बोलता हा मुकुटसुद्धा सजला. आणि तो मुकुट जसा सजवला आणि फायनल जेव्हा कळसाचं ते रूप बघितलं ना सजवलेलं, ते बघून मला इतकं छान आणि इतकं जास्त प्रसन्न वाटायला लागलं की मी शब्दात व्यक्त नाही करू शकत आहे. आणि खरंच खूप मेहनत असते. म्हणजे मी मागच्या वर्षापासून असं सजवायला लागली. याच्या आधी मी साधं ते डोळे आणि नाक असं छोटंसं म्हणायचं ना, नाशिकला होते तेव्हा ते करायची. पण इथे जळगावला आल्यानंतर मी ठरवलं होतं की आपण छान मस्त असा मुकुट घेऊया आणि कळसाला सजवायचं. तर फायनली मी ते केलं आणि ते सजवलेलं आहे. ह्यावर्षी मी दागिने वेगळे घातले. मागच्या वर्षीचे दागिने वेगळे होते, ह्या वर्षाचे वेगळे आहेत. हे सगळे जे दागिने आहेत ना ते माझेच आहेत. मी नवीन असे काही दागिने देवीसाठी अजून तरी घेतलेले नाही आहेत. कारण मला असं वाटतं की घेईल मी, पण अजून नाही. एक योग्य ठरवलेली वेळ आहे तेव्हाच करेल. तर मुकुट कळस सजवला. त्याच्यानंतर ना रांगोळी काढायची होती. तर पाटाच्या खाली ना श्रीयंत्र काढायचं असं आईने सांगितलेलं होतं मला, म्हणून मी मागच्या वर्षी श्रीयंत्र काढलं. आणि दरवर्षी असं काढते. ह्यावेळेस ना जागा चेंज केलेली आहे देवघराची. आधी किचनमध्ये देवघर होतं, आत्ता हॉलमध्ये देवघर केलेलं आहे. त्यामुळे थोडंसं असं मला जागेचा इश्यू होत होता, पण म्हटलं की ठीक आहे, करूया आपण कसं तरी ॲडजस्ट. आता देवघराच्या पुढेच मला पाट मांडावं लागेल. याच्या आधी मी देवघराच्या बाजूलाच चौरंग ठेवायची आणि तिथे मांडलेलं होतं मागच्या वर्षी. पण ह्यावर्षी आता चौरंग ठेवलं असतं तर देवघर प्रॉपर दिसलं नसतं. आणि टेबल वगैरे टी व्हीचा मी सरकवू शकत नव्हती, कारण जागा तेवढी नाही आहे. घर आमचं छोटं आहे यावेळेस. तर मी काय केलं मग, दीपावलीच्या वेळेस जसं मी एक सिटिंग अरेंजमेंट केलेली होती ना देवांची, सिटिंग अरेंजमेंट नाही म्हणता येणार, मांडणी जशी केलेली होती ना त्याच पद्धतीची मांडणी केलेली. आणि ह्यावेळेस जो कापड मी वापरते आहे ना तो नेट होता माझ्याकडे. आता कॉटनचा कापड घ्यायचं मी विसरले ॲक्च्युली, म्हणून हा नवा कोरा करकरीत मस्त नेटचा लाल रंगाचा कापड होता, भरपूर मोठा होता, तोच घेतला आणि पाटावर ठेवून दिलेला.
मांडणी करायला जास्त वेळ लागतो. म्हणजे कथा वगैरे आपण वाचतो ना, त्याच्यापेक्षा मांडणी म्हणजे कसं सगळं घर स्वच्छ वगैरे करायचं, देवांची पूजा करायची, त्याच्यानंतर रांगोळी पाट अंथरणं, मग त्याच्यावर कापड वगैरे ठेवणं, पुन्हा रांगोळी वगैरे काढणं आणि देवीचं मुकुट वगैरे सजवलं की सगळं परत दिवा वगैरे लावणं, ओटी भरून पूर्ण मांडणी करणं, ही अशी मांडणी मी केलेली आहे. तरी शॉर्टकट आहे, याच्यापेक्षा पण मोठी मांडणी होते, पण आता माझ्याकडे असा म्हणजे खूपच जास्त वेळ नाही आहे की मी 2-3 तास ह्याच कामासाठी देऊ शकते. पण तरी होईल तितकं परिपूर्ण व्हायचं मी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. अगदी साध्यासुध्या मांडणीतही खूप सुंदर दिसतं आहे. तिने त्याला सगळे पदार्थ वाढले, सगळे जेवण त्याला अळणीला. मांडणी झाल्यानंतर ना, ही जी कथा असते श्री महालक्ष्मीच्या उपवासाची, ती कथा वाचावी लागते. तर ही कथा ना मला प्रचंड आवडते. अगदी स्टोरीसारखी आहे. सूरजचंद्रिका राणी आणि भद्रश्रवा राजाची ही कथा आहे. तर ही कथा प्रत्येक उपवासाला वाचायची असते. आता तुमच्यापैकी जे कोणी श्री महालक्ष्मीचे गुरुवारचे उपवास करत असतील त्यांना माहीतच असेल. तर हे जे शूट आहे ना, ते निधी उठून गेलेली होती, तर ती घेत होती कारण माझा ट्रायपॉड तुटलेला आहे. आता बघेल मी सुट्टीच्या दिवशी जेव्हा जाणं होईल तेव्हा घेईल. एक विचार म्हणतो की ऑनलाईन टाकावं, एक म्हणतं की एक दिवस जाऊन पटकन घेतलं जाईल. ऑनलाईन यायला वेळ लागेल, तर चान्सेस असतात की डॅमेज वगैरे आलं तर किंवा छोटं आलं तर. त्याच्यामुळे बघू आता. असं करत करत माझी पूजा वगैरे इथे संपन्न झाली. त्यानंतर आरती वगैरे केली आणि स्कूलला जाताना बाहेर आलो ना, तेव्हा हे जे फुलं होते ते इतके सुंदर असे फुलले होते. म्हणजे प्रत्येक रंगाचं फूल याला आता यायला लागलेलं आहे. हे जे सदाफुली आहे, सॉरी चिनी गुलाब आहे ना वेगळ्या टाईपचं, म्हणजे याला ऑरेंज, पिवळा, गुलाबी सगळ्या प्रकारचे फुलं यायला लागलेले आहेत आता. आत्ता थेट मी तुम्हाला संध्याकाळी आली, त्याच्यानंतर पूजा वगैरे केली उदबत्ती लावून आणि स्वयंपाकाला लागलेली आहे. मी लवकरच स्वयंपाकाला लागले. ॲक्च्युली 5:30 5:15ला मी लागून गेली होती, कारण स्वयंपाक अगदी साधासा होता. पुरणपोळी, खीर, हरभऱ्याची आमटी, त्याच्यानंतर भात आणि पापड. तेलकट वगैरे तळण मला करायचं नव्हतं, कारण खाणार पण नव्हतं आणि मला नको वाटलं. देवीला खिरीचा आणि पुरणपोळीचा नैवेद्य जास्त आवडतो, त्यामुळे म्हटलं की देवीच्या नैवेद्यासाठी आपण पुरण वगैरे बनवूया. तर मी पीठ मळून घेतलं. डाळ आणि भात एकत्र लावलेला होता शिजवायला, कारण हरभऱ्याच्या डाळीची आमटी पण करायची होती. आत्ता ना इथे मी तुमच्यासोबत अगदी थोडंसं शॉर्टकट पुरण कसं बनवायचं ना त्याची रेसिपी शेअर करते आहे. कारण आमच्या घरात पुरण जास्त खात नाही आणि मला आता करायचं पण नव्हतं गोड, कारण उपवासामुळे गोड खाऊन मला कंटाळा पण आलेला होता. त्याच्यामुळे ना मग म्हटलं की देवीसाठी 2 पोळ्या नैवेद्याच्या करूया. तर मी साखरेचं पुरण बनवलं. खरं सांगायचं झालं तर मला गुळाचं बनवायचं होतं, पण ऐन वेळेवर गुळाचा डब्बा बघायला गेले तर गुळच नव्हता, म्हणून मग मी साखर टाकली. तुम्ही गुळ पण टाकू शकता. तर तडका पॅन असतो ना, त्याच्यामध्ये साधारणतः मी 1 मोठा चमचा भरून ना, भाजी वाढायचा चमचा तेवढी डाळ घेतली. त्यातलं थोडं पाणी आटवून घेतलेलं. त्याच्यानंतर पाणी आटल्यावर ना त्याच्यामध्ये साखर टाकलेली आहे. साखर पाणी आटल्यानंतर का टाकली, कारण ते पातळ नको होऊन जायला पुरण म्हणून. आणि तिथल्या तिथे डाळ अगदी छान शिजलेली असते, कारण कुकरमध्ये आपण भाताबरोबर जेव्हा डाळ शिजवतो ना, तेव्हा ती मऊसूत शिजते. त्याच्यामुळे गाळणीतून त्याला गाळून घ्यायची गरज नसते. म्हणून ना हे साखर विरघळली की त्याच्यानंतर स्मॅश करून घेतलं मी चमच्यानेच, आणि बघा अगदी छान स्मॅश होतं आहे. जेव्हा केव्हा आपल्याला पुरणपोळी खावीशी वाटते ना, अगदी थोडीशीच बनवायची असेल ना, तेव्हा आपण हा शॉर्टकट मार्ग घेऊ शकतो. म्हणजे आमटीसाठी डाळ पण शिजवायची, भात पण शिजवायचा आणि इकडे आपली पुरणपोळी पण होऊन जाते. छान मस्त पुरणाचं हे सारण तयार झालेलं. आणि पुरणपोळी बघा, ॲक्च्युली ना मी कॅमेरा ऑन करायचं विसरून गेलेली होती. त्याच्यानंतर ही शेवटची पोळी होती ती थोडीशी फाटली, पण आधीची जी पोळी होती ती खूप सुंदर झाली, खूप फुलली पण. ते मी शूट नाही घेऊ शकली तुमच्याबरोबर, पण ही जी होती ना ती पण छान झाली. आणि थोडंसं ते लाटण्याच्या गडबडीत आणि मोबाईलच्या नादामध्ये ती फाटली माझ्याने, पण अगदी कमी वेळेमध्ये छानसा नैवेद्य तयार झालेला होता. जेव्हा तुमच्याकडे वेळ कमी असेल आणि तुम्हाला देवीची सेवा करायची असेल ना, तर तुम्ही असे शॉर्टकट मार्ग वापरू शकतात. म्हणजे बॅलन्स होतं बरोबर. सगळ्या गोष्टी जर करायच्या ठरवल्यात ना आपण, तर सगळं अगदी बॅलन्स होतं. आता पोळी तर झाली, त्याच्यानंतर शॉर्टकट मी खीर पण केली. भात मी तुम्हाला आधीच सांगितलं की डाळीबरोबर मी भात लावलेला होता, तर त्यातलाच थोडा भात घेतला आणि आता मी मिक्सरमध्ये तो दळून घेणार आहे. म्हणजे इथे खीर पण तयार होऊन जाते. आता बघा, तुम्ही कुठला आता तांदूळ भिजवता, त्याच्यानंतर ते दळता, शिजवतात, ही खूप लाँग प्रोसेस होऊन जाते. पण जर तुम्ही ना असं दळून घेतलं ना,
भाताला, तर खूप शॉर्टकट आणि लवकरात लवकर आपलं सगळं म्हणजे हार्डवर्क करताना स्मार्ट वर्क जर केलं ना तर ते बेटर असतं, एवढं मला सांगायचं आहे. नेहमी कठीण मार्ग वापरण्यापेक्षा थोडीशी हुशारी पण वापरावी, ह्या ठिकाणी मला सुचवायचं आहे तुम्हाला. आता पुरण झालं, त्याच्यानंतर खीर पण इकडे होते आहे. दळण घेतलं, त्याच्यानंतर ते कढईमध्ये टाकलं, त्याच्यात थोडं पाणी टाकलं. सुरुवातीला थोडं पाणी टाकते कारण हा जो तांदूळ होता तो थोडासा असा ठसरणारा होता, इंद्रायणी नव्हता. तर त्याच्यामुळे ना मला असं वाटलं की याला अजून थोडंसं घट्ट घट्ट होऊ द्यावं. हे थोडंसं एकजीव झाल्यानंतर ना याच्यामध्ये दूध टाकायचं. तुम्ही सुरुवातीला दूध पाणी एकत्र करून टाकू शकतात, पण मी म्हटलं की नको, हे थोडंसं उकळी येऊ देऊ याला, चांगलं थोडं उकळल्यानंतर मग याच्यात दूध टाकू. दूध टाकताना मी त्याच्यामध्ये वेलची वगैरे पण टाकून दिलेलं होतं कुटून. एकच वेलची घेतली आणि थोडीशीच खीर बनवणार होती की म्हणजे देवीचा नैवेद्य पण होईल आणि आम्हाला सगळ्यांना प्रसादासारखी थोडी थोडी येईल, एक एक वाढ. त्याच्यामुळे थोडीशीच बनवली मी, खूप तामझाम नाही केला. तर इकडे खीर लावून दिली मी एकीकडे आणि त्याच्यानंतर ना थोडंसं काम पडलेलं होतं. म्हटलं भांडे वगैरे घासून घेऊया, उभं राहण्यापेक्षा किंवा खाली बसण्यापेक्षा आपला वेळ वाचेल ना. त्याच्यामुळे खीर होत होती तोवर मी इकडे भांडे पण घेऊन घेतलेले आहेत घासायला. कारण पसारा कसं कितीही म्हटलं तरी पुरण खीर याचा स्वयंपाक केल्यानंतर थोडे भांडे जास्त निघतातच भाजीपोळीपेक्षा, म्हणून ते जे भांडे होते ते मी घासायला घेतले. आता हे मी खाली ठेवून शूट केलेलं, त्याच्यामुळे मी पूर्ण तुम्हाला दिसणार नाही कारण मोबाईल पकडायला निधी नव्हती आणि मला प्रॉपर असं कुठे जागा मिळत नव्हती किचनवर की तुम्हाला मी त्याच्यावर ठेवून दाखवू. या सगळ्या गोष्टीत मला एक सुचवायचं आहे की माझ्याकडे हे नाही ते नाही असं करत बसण्यापेक्षा जे आहे ना त्याच्यामध्ये समाधान राहून काम करत राहावं. म्हणजे बहाणे नाही द्यायचे की माझ्याकडे हे नाही म्हणून मी थांबली, माझ्याकडे ते नाही आहे म्हणून मी थांबली. असे आपण स्वतःला इतके बहाणे द्यायला शिकून जातो की आपण आपले गोल अचीव करायचेच विसरून जातो. जे आहे जसं आहे त्यातनं ॲडजस्ट करून मार्ग काढून आपण आपल्या ठरवलेल्या टार्गेटपर्यंत पोहोचतो, हे महत्त्वाचं असतं. त्याच्यामुळे बॅलन्सिंग बरोबर होत असते प्रत्येक गोष्टीची. आपण जेव्हा म्हणतो ना की हिची लाईफ खूप बॅलन्स आहे, तर त्या बॅलन्सिंग मागे ना तिचं हार्डवर्क स्मार्ट वर्क सगळं असतं. एखाद्याला फक्त आपण जज नाही करू शकत, त्याच्यामागे त्याची मेहनत किती आहे ना हे पण पाहणं गरजेचं असतं. मी आजची 4 वाजेची उठलेली, कंटिन्यू मी घरी आल्यानंतर आरामही नाही केलेला, कंटिन्यू लागलेली होती. आणि तुम्ही बघू शकतात कंटिन्यू कामाच्या गडबडीमध्ये माझे हळूहळू सगळे कामं प्रॉपर होत गेले. आणि भांड्यांबरोबर इकडे खीरसुद्धा अगदी छान घट्टशी झाली, म्हणजे जसं मला कन्सिस्टन्सी हवी होती ना तशी कन्सिस्टन्सी झाली. त्याच्यानंतर थोडासा खोबऱ्याचा खीस आणि साखर याच्यामध्ये म्हणजे घातलेली आहे. आता काजू बदामही संपले होते, मंथ एंडिंग असल्यामुळे किराणा घ्यायला आम्ही गेलेलो नाही अजून, जेव्हा जाऊ तेव्हा आणू. पण खोबऱ्याचं खीस घातलं आणि वेलची पूड जरी घातली ना तरीच खिरीला खूप छान चव येऊन जाते. साध्यातली साधी खीर पण एकदम टेस्टी आणि यम्मी लागायला लागते. तर इकडे खीर झाली आणि ओव्हरऑल सगळा नैवेद्य तयार झालेला होता. आता फक्त मला पापड वगैरे भाजायचे राहिलेले होते, ते भाजले. त्याच्यानंतर थेट मी ताट वाढायला घेतलेलं. तर आज निधीच्या ताटात मी नैवेद्य द्यायचा ठरवला, कारण एक जे केळीच्या पानाचं आहे ना त्यात नैवेद्य बसला नसता म्हणून. तर खीर टाकली गरमागरम ताटामध्ये. त्याच्यानंतर ही चण्याची आमटी मी यावेळेस वेगळी बनवली, म्हणजे कांदा टोमॅटो कापून न बनवलं, मसाला दळून नाही घेतला. आणि भात ठेवला, त्याच्यावर आमटी थोडी टाकली. आणि पुरणपोळी बघा किती सुंदर, ही जी पहिली पुरणपोळी होती ज्याचा व्हिडिओ मी शेअर नाही करू शकली ना, ती पुरणपोळी आहे. आणि पापड नागलीचा भाजला होता, कारण तो पापड ना खूप लवकर भाजला जातो आणि आपल्या शरीरासाठी उडदाच्या पापडापेक्षा नागलीचा पापड कधी पण चांगला असतो आपल्या शरीराला. म्हणून आता सध्या आम्ही नागलीचेच पापड खात आहोत आणि थंडीच्या दिवसात आपल्याला पापड खायला जास्त आवडतं. त्याच्यामुळे देवी मातेला पण मी पापडाचा नैवेद्य ठेवला. भजी वगैरे मी काढलं नाही, आधीच सांगितलं की तळण मला करायचं नव्हतं. तर हा नैवेद्य मी आता देवीला ठेवते आणि आम्ही पण आता जेवण करून घेतो आणि मग बोलते तुमच्याशी थोड्या वेळाने. तर जेवण वगैरे झालं, सगळं आवरून झालं. त्याच्यानंतर मी ठरवलं आहे की रोजचे 6 ते 7,000 पावलं चालायचे. तेच करायला मी टेरेसवर आली होती. बाहेर मी कुठेच जात नाही, टेरेसवरच करते आहे आणि तेवढं पुरेसं आहे. तर असा आजचा माझा फुल डे रुटीन मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.